जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण, इस्रायल, अमेरिका संघर्षाचा अप्रत्यक्ष फटका आता बदलापूर सारख्या छोट्या शहरांनाही बसू लागलाय. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्यानं बदलापूरमधील अनेक हॉटेल्सना अक्षरशः कुलूप लागले आहेत, तर उर्वरित हॉटेल्स देखील बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बदलापूर शहरात हॉटेल असोसिएशनचे सुमारे 100 सदस्य हॉटेल्स असून छोटे मोठे हॉटेल, खानावळी आणि ढाबे मिळून 300हून अधिक हॉटेल व्यवसाय सुरू आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबल्याने हॉटेल चालकांपुढे मोठे संकट उभे ठाकले. अनेक हॉटेल्सनी आधीच नाश्त्याचे पदार्थ बंद केले असून काही ठिकाणी केवळ मर्यादित प्रमाणात जेवण दिले जात होते. मात्र आता सिलेंडर मिळत नसल्याने उद्यापासून उर्वरित हॉटेल्सही बंद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हॉटेल व्यावसायिकांचा आरोप आहे की सिलेंडर पुरवठादारांकडून फोन उचलले जात नाहीत. पूर्वी 2 सिलेंडर मिळत होते, नंतर 1 सिलेंडर मिळू लागला आणि आता तोही पूर्णपणे बंद झाल्याने हॉटेल व्यवसाय अक्षरशः ठप्प झाला आहे. दरम्यान हॉटेल्स बंद पडल्याने हॉटेलमध्ये काम करणाऱ्या शेकडो कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. बदलापूरमधील अनेक हॉटेल्समध्ये बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह विविध राज्यातील कामगार काम करत असून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था हॉटेल मालकांकडूनच केली जाते. हॉटेल बंद झाल्यास या कामगारांचा रोजगार धोक्यात येणार असून त्यांच्या पोटाचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. छोट्या मोठ्या हॉटेल व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्यानं गॅस टंचाईमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कोरोनानंतर नुकताच सावरत असलेला हॉटेल व्यवसाय पुन्हा संकटात सापडला असून सरकार आणि प्रशासनानं तातडीने व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत तोडगा काढावा अशी मागणी बदलापूरमधील हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. परिस्थिती तर खराबच आहे. आणि अजून एक गोष्ट मला हे सांगायचं आहे की हॉटेल जे व्यवसाय आहे, आम्ही कुठला पण तुम्ही डिपार्टमेंट बघा, कुठला पण जे IT सगळे कुठला पण सर्व्हिसवाले कुठला पण बघा, त्याच्यात आमच्यासारखं कोण हे करत नाही ऍक्च्युली. कारण काय, आम्ही लेबरना आम्ही जेवायला, राहायला, उलटा पगार आणि ऍडव्हान्स पगार हे कुठलं पण डिपार्टमेंट कोणी देत नाही. आम्ही एवढा आमचं लेबरना आम्ही एवढा हे करतो, सोयी देतो. आणि जर हॉटेल बंद झाला ना, तर यांचं सगळ्यांचं जे लेबर आहे त्यांचं भरपूर परिस्थिती खराब होईल ऍक्च्युली. आणि हॉटेलमध्ये एवढा भरपूर हजारो लेबर त्याच्यात काम करतात, ते सगळे रस्त्यावर येईल. हे ऍक्च्युली मेन गोष्ट आहे. हे मेन म्हणजे गव्हर्नमेंटला हे बघायला लागेल ऍक्च्युली. हॉटेलवाल्यांचे मुले किती त्यांना हे ऍक्च्युली फायदा आहे ऍक्च्युली लेबर लोकांचा. जे ऍक्च्युली अनस्किल्ड लेबर आहे, त्यांना कुठे मोठा नोकरी वगैरे भेटत नाही. ऍक्च्युली त्यांचं हॉटेलमध्येच ते काम करू शकतो. सध्या आता बघा, सकाळचं आमचं नाश्त्याचे कस्टमर कट झालेले, कारण की आम्ही नाश्ता आज बंद केलाय. उद्यापासून आपलं जेवण बंद होईल. पण हॉटेल शटर आम्हाला बंद करायला लागेल, दुसरा काहीच करू शकत नाही. आणि जे काय थोडाफार आहे आमच्याकडे सिलेंडर, ते त्यांना पोरांना जेवणाचं तरी काय हे करायला लागेल. मग जे कुठे जाऊ शकतात, आपण काहीतरी बंदोबस्त करतो, ते कुठे जाऊ शकतात? त्यांचा कोण? आम्ही आहे मायबाप, आम्ही त्यांचा मायबाप आहे. जेवण बिवण आणि पगार पण त्यांचा आम्ही कट करू शकत नाही, कमी करू शकत नाही. कारण की ते त्यांचा कसं आपण करू, त्यांचा काही हे चुकीच नाही ना त्याच्यात ऍक्च्युली. आता मला वाटतं सगळे म्हणजे मोस्टली 80-90% बंदच होणार. कारण की मोठं हॉटेल आपल्यासारखं हॉटेल चालू करू शकत नाही. कारण की इथे एकदा कस्टमर असेल तर एवढा गॅस वगैरे ते पाहिजेच एवढा ऍक्च्युली, नाहीतर ओपन करू शकत नाही आपण ऍक्च्युली. लोकतंत्र, बदलापूर.